नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना व त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांना इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत वेळी केला आहे। यावेळी बोलताना माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की रहीम तांबोली नामक व्यक्तीने मला व माझ्या पत्नीला अश्लील भाषेत आक्षेपार्ह कमेंट केली, यामुळे माझ्या कुटुंबाच्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत। राजकारण हे फक्त राजकारण असते, ती कुठल्याही व्यक्तीच्या घरापर्यंत जायला नको, पत्नीपर्यंत, लेकरा बाळापर्यंत जायला नको। मात्र आता हे गेलेले आहे, त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही यावेळी कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे। याच्या मुळाशी कोण आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद झाला आहे। याचा पुढील तपास जालना सायबर पोलीस करत आहेत। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। काय कारण हे बघा, एक पोस्ट आहे प्रसार माध्यमातून, मिस्टर तेजू 111 ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, माझी अक्कलपट्टी करा, असा काही कॉमेंट्स आहे। पण त्या कॉमेंट्ससोबत एकाने रहीम तांबोली 1920 म्हणून आहे, त्यांनी अक्षरशः मला माझ्या बायकोला शिवगाळ केलेली त्याने, आणि एवढा घाणेरडा तीन शिवगाळ केली, मी ते बोलू शकत नाही। आणि नाईलाजाने आम्ही आता आज सन्माननीय SP कडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये। आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम तांबोली 1920 आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा, आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे, यासाठी आम्ही तक्रार केली। तुम्हाला काय वाटते? हे बघा, याचे मागे जे आहे, जे स्वतःच्या घरात डाके टाकतात, स्वतःच्या घराच्या डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो, स्वतःच्या घरात डाके टाकतात, ज्यांच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, त्यांच्या रक्तात की 50 लोकांचा रक्त आहे, अशा लोकांनी टाकलेला आहे। आणि त्यांना मला बोलणं आहे की बाबा तुम्ही असं चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचे तो ओपन आहे ना, तुम्ही एकाच्या रक्ताचे नाही आहे, तुम्ही पण याच रक्ताचे म्हणून तुम्ही असं करतात। आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत व्यक्तिगत माझला काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो, मी कधी करत नाही। पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल, मग ते ज्याचं 50 रक्त ज्याच्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही। आणि मी SP साहेबांना सांगितलं की या लोकांना तुम्ही जर पकडले नाही, यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवला तर जिम्मेदारी तुमची राहील। तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालन्याच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणताही पुढारी असेल बद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही, पण हे 50 रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय ते मला माहिती आहे कोण आहे, ते घरातही डाका टाकतात ते लोक, मला सर्व माहिती आहे, पण याला पनिशमेंट झाला पाहिजे। SP साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन? हो, मी बोललो त्यांना, ते रायटिंग मध्ये मागतात, आमचे कार्यकर्ता रायटिंग मध्ये तक्रार करू लागले। आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढा पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे करू सुरू केले। यापूर्वी काही सोशल मीडियावरती बदनामीचं काही झालेलं होतं? मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो लंगडे फांगडे मी केअर करत नाही, मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही। पण हे लोक जेव्हा म्हणा हा ज्याच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, जे स्वतः घराचे डाके टाकतात, त्यांचा हाईट झाली हो, म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल जर टाकत असेल मी गप्प बसणार नाही। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।